सोलापूर महानगरपालिकेकडून 2021 मध्ये बेकायदेशीर ठरवलेल्या इमारतीच्या पाडकामाच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। कारवाईच्या अगदी पहिल्याच दिवशी शहरामधल्या पाच्छापेठ परिसरामधल्या 2 इमारतींवरती तोडक अशी कारवाई करण्यात आली। इमारतीच्या पार्किंगच्या जागेमध्ये बांधण्यात आलेले गाळे हे पाडण्यात आले आणि ती जागा मोकळी करण्यात आली आहे। 2021 साली बांधकाम विभागामधील तत्कालीन अधिकाऱ्यांनी 96 इमारतींना बोगस परवाने दिले। या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तुरुंगवास देखील भोगलाय। दुसरीकडे यामधील काही इमारतींना न्यायालयाने देखील दिलासा द्यायला नकार दिलाय। त्यामुळे आजपासून या इमारतीवरती बांधकाम विभागाने कारवाई सुरू केली आहे। तर नागरिकांची चूक काय, महानगरपालिकेने आमच्यावरती कारवाई न करता अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी इमारतीमधल्या रहिवाशांची आहे। सध्या सोलापुरातल्या पाच्छापेठ परिसरामध्ये या ठिकाणी मॅजिस्ट्रेट स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे आणि याच्या बिल्डिंगमध्ये जे पार्किंग आहे ती अनधिकृत आहे। अशा पद्धतीचे अनधिकृत पद्धतीने तिथं गाळे काढण्यात आले असा दावा करत महापालिकेनं तोडक कारवाई जी आहे ते आजपासून सुरू केलेली आहे। तिथले नागरिक आपल्यासोबत आहेत। महापालिकेनं आजपासून कारवाई सुरुवात केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे पार्किंगच्या जागेमध्ये गाळे काढलेत जे बेकायदेशीर आहेत। न्यायालयाने तुम्हाला दिलासा दिला आणि त्यामुळे पाडकाम करतात। तुमचं म्हणणं काय, तुमचं नागरिक म्हणून काय? ह्याच्यामध्ये ते बिल्डर आणि ते कॉर्पोरेशन त्यांनी दोघेजण बघून घेऊ दे की जे लोक फ्लॅट घेतलेले आहेत, मग गाडे घेतलेले आहेत, त्यांच्या नावाने रजिस्ट्री झालेली आहेत। कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी टॅक्स भरत आहेत आणि पैसे भरून त्यांनी सगळं खरेदी वगैरे रीतसर केलेलं आहे कायद्याप्रमाणे। प्रॉपर्टी कार्ड पण आहेत, टॅक्स पेअर आहेत आणि खूप लोक जे आहेत ना लोन पण घेतलेले आहेत। महानगर पालिका का काम है देखने का, वहीं पे उनको पहली गलती रेक्टिफाई होती है मेरे हिसाब से। तो वहीं पे अगर वो ऑब्जेक्शन लेंगे तो इस तरह के सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोर तक कोई आगे बढ़ेगा ही नहीं। तो यहाँ पर महानगर पालिका की बहुत बड़ी चूक है कि टाइम पे आके जो रेकी करना चाहिए, जो देखना चाहिए था, उन्होंने देखा नहीं है, जिसकी वजह से नॉर्मल पब्लिक को बहुत बड़ा नुकसान उठाना रहा है। त्याच्यात आमचं सर्वसामान्य लोकांचं नुकसान झालं ना। तुमच्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड केला आणि परत 1.5 महिन्यांनी 4 महिन्यांनी जे काय असेल तुम्ही त्याला परत रुजू करून घेता। मग ह्याच्यात सर्वसामान्य जो जनता आहे ही का सफर करायला पाहिजे? चुका तुमच्या अधिकाऱ्याच्या आहेत, मग त्याला कोण भरून काढणार? ह्याचं नुकसान भरपाई कोण देणार? महानगरपालिकेनं आता तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या पोलिसा बंदोबस्तामध्ये हे पाडकाम प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरुवात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिषेक दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।